आरती प्रसन्नदाता अष्टविनायक स्वरूपा पाविलो तव चरणी श्री ठेवी तो माथा आरती प्रसन्नदाता मातृबंध बांधिले गिरजे निर्गुण ओंकार स्वसंवेद्य प्रगटिले प्रणव सगुण साकार सूर्य चंद्राग्नी त्रिमुख अर्पिता स्वतेज घडविले शिव संस्कारे गजमुखी परब्रह्म आरती प्रसन्नदाता धरी सौभाग्य लेखणी केली गीता व्यासवाणी एकदंता धारिले खडक प्रसन्न परशुरामी कर्मयोगी बाल गणेश करिता अलौकिक द्वंद्व मातृपितृ भक्तीचा आदर्श विश्ववंद्य आरती प्रसन्नदाता तूच करता धरता सर्वात्मा हरता शक्ती त्रयात्मक अद्य पूजिता विघ्नेश्वर शुभ कार्ये निर्विघ्न सर्व साक्षी सत्य संकल्प तूच ज्ञान जाणीव सच्चिदानंद भक्तवत्सल श्री गणेश कृपार्ण आरती प्रसन्नदाता परम गुणांतीत गुणेश त्रिनेत्री भालचंद्र सेवनी कर्म फले भक्तास्तव झाहले लंबोदर स्मरिंता चिंतामणी चराचर सचेतन लाभो समत्व सिद्धी त्रिताप करावे हरण आरती प्रसन्नदाता आरती प्रसन्नदाता अष्टविनायक स्वरूपा पाविलो तव चरणी श्री ठेवी तो माथा आरती प्रसन्नदाता आरती प्रसन्नदाता तिथे मला डबा झालाय का ड्युटीला जायला उशीर होईल. हो हो झालं. एका सुंदर घरामध्ये कविता तिच्या पती राजूसह राहत असते. एक दिवस असा येतो की राजूचा ॲक्सिडेंट होतो आणि तो बेड पेशंट होऊन जातो. त्यानंतर 3-4 वर्ष सहज निघून जातात. कविता
आनंदाने राजूला जेवण आणि त्याचं शी आणि सू सर्व काही काढत असते. कविताचा भाऊ अमित हा एका कंपनीत कामाला जात असतो आणि त्याच्यावरच सर्व हे घर चालत असतं. तर पाहूया नेमकं कविताच्या घरामध्ये आत्ता काय. अमित, अय अमित, अमित, ऐका. आलो आलो हा, ये. बघ काय ना चाललंय? भास्कर. काय चाललंय? झालं चहा पाणी? झालं की झालं. आज गेलं नाही कामाला, कधी जाणार आहे? काय आत्ता जाणार कशी आहे भाऊजीची तब्येत? भाऊची तब्येत ठीक नाही. ठीक नाहीये. काय दवाखान्यात वगैरे न्यायचं असेल, मदत लागली तर मला सांग. मी जाणार आहे दुपारून कामाला. बरं पण चल तुला जर काय वाटलं की बाबा घेऊन तुझे मी जायचं पैसे घेतले का त्यांना जे पगार झाले ना तेव्हा दे. अरे पैशाची काय काळजी करतो आम्ही. तुला अजून पैसे हवेत का? मला सांग, मी अजून पैसे देतो. पण पैशाची काळजी करू नको. मी काय पैसे मागायला आलेलो नाही तुला. ठीक हा? आहे चालतंय. तुला पैसे दिल्यापासून मी एकदा तरी नाव काढलं का पैशाचं? नाही पण मला असं वाटलं की नाही ठीक आहे, काय काळजी करू नको. हा, तुला चालतंय. पैसे लागले अजून मग. हा, चालतंय. पैशाचं काही टेन्शन घेऊ नको. फक्त तू राजभाऊजींच्या तब्येतीची काळजी घे. हा, चल येऊ का? ओके. चल बाय. माझा मुलगा हरवला होता. मी माझं गुजीकडे गेले. मला त्यांचा गुन्हा आला. शुक्रवारी मुलगा आला माझा. माझ्या कानातलं हरवलं होतं. मला सांगितलं त्यांनी भेटेल म्हणून. मला भेटलं. ज्योती चांगले आहेत. काय झालं दादा, तुझा चेहरा का पडलाय? नाही, साहेब रागवले का? साहेब रागवले नाहीये. साहेबांनी नोकरीवरून काढले. काय का? काढले नोकरीवरून. आता भाऊजीच्या दवाखान्यात खर्च कसा करायचा? सगळ्या लेकरांचा खर्च. काळजी करू नकोस. इथे एक जवळच गुरुजी आहेत, आपण त्यांना बरं. भेटून येऊ. ठीक आहे चालतं भेटून गुरुजी, माझ्या भावाची नोकरी गेली. माझा नवरा आजारी आहे. माझं घर त्याच्यावरच चालतंय. जरा बघून सांगा ना काय झालंय. काय तर उपाय सांगा गुरुजी. पंचांग बघितलं आहे. 2 महिन्यामध्ये त्यांना चांगली नोकरी लागेल. ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी लागेल. काळजी करू नका. 2 महिने तुमचे ग्रहमान ठीक नाहीत. 2 महिन्यानंतर एकदम व्यवस्थित होईल. काळजी करायचं कारण नाही. होईल व्यवस्थित. भैया काय काळजी करू नक्की नको. लागेल ना? नक्की लागेल. 2 महिने फक्त वाट बघ, व्यवस्थित होईल. हां ठीक. गुरुजी, आम्ही येतो. तिथे माझा डब्बा झालाय का? ड्युटीला जायला उशीर व्हायला. अगं सुद्धा आणि काय झालं तुला? हा,
लोक काही म्हणतील, तुला काय वेळ लागले का? काहीच नाही लागलं. ही मनाची समजूत असती बरं का. तू शांत राहा, रिलॅक्स राहा. हां, तुला तसं काय वाटत असेल तर डॉक्टरकडे जायचं का आपण? जाऊया, चल आजच जाऊया. जायचं का दवाखान्यात? चल चल बरं. तिथे मला डबा झालाय का? ड्युटीला जायला उशीर होईल. हो हो झालं. भास्कर समोर झालं काम आहे काही सगळं. काय चाललं आहे? काय म्हणतो? काय नाही, भाऊची तब्येत भरपूर हे झाली. 3-3.5 वर्ष झाले बेडवर करून आहेत. हां 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 बरं. समजा साधनं सगळं तिथं व्हायला लागलं. मग कविता दिदी म्हणत होते भटजीकडे जाऊन यायचं का? जाऊया का मग आपण? हां, जाऊन यावं. बरं चालतंय. आता मला काम आहे जरा, मी एक तासाभरात येतो, मग आपण दोघे चालतंय ना, जाऊ हां? मग. चालतंय चालतंय. हां, येतो, जाऊन येऊ. चल. काका नमस्कार. नमस्कार. वहिनी इकडे या. तुम्ही जे आता प्रश्न विचारला मृत्यूबद्दल, पण आम्ही मृत्यूबद्दल कुणालाही सांगत नाही. सृष्टी निर्माण करणे हे ब्रह्मदेवाचे कार्य आहे. सृष्टी पालन पोषण करणे हे विष्णूचे कार्य आहे. आणि सृष्टीचा विनाश करणे हे शंभू महादेवाचे कार्य आहे. अशा मृत्यूच्या किंवा विनाशाच्या कार्यात आम्ही डवळडवळ करत नाही. त्यामुळे आम्ही आपणास मृत्यू सांगत नाही. या तुम्ही वारंवार माझ्याकडे येत आहात. मलाही सारखे आपणास परत परत पाठवणे योग्य वाटत नाही. मृत्यू आम्ही कोणालाही सांगत नाही. तरीसुद्धा तुम्हाला मधील मार्ग कोडवर्ड भाषेत सांगत आहे, तो तुम्ही समजून घ्या. हां सांगा. पेशंटची बुधवारी काळजी घ्या. या आता.
तिथे गुरुजीने सांगितले बुधवारी जाणार आहेत तुम्ही. त्यांच्या आवडीचं वगैरे काय करून दे, त्यांना काय आवडते काय नाही. बुधवारपर्यंत त्यांची काळजी घ्यायला हवी, त्यांच्याकडे थोडंसं लक्ष ठेवायला हवं. द्यायला पाहिजे. त्यांना काय हवं नको ते खायला हवं. चल येऊ का मग ती हां चल. देतो. हां घे काळजी. विचारून बघतेस का भाऊजीला काय खायचं. अहो काय खायचं का तुम्हाला? लाडू, चिवडा आणू का? पेढे? तुम्हाला गुलाबजामुन आवडतात, गुलाबजामुन आणायचे का? दादा गुलाबजामुन आणशील का? हां तिथे माझा डबा झालाय का? ड्युटीला जायला उशीर होईल. हो हो झालं. आओ आओ उठा, नाश्ता चहा देते तुम्हाला. आज कुठला वार आहे कविता? आज आज बुधवार आहे. आओ काय झालं, काय झालं? पाणी काय देऊ का काय तुम्हाला? मला काय नाही, काय झालं? काय मला नाही, काय चहा? खायचं नाही, पाणी काय देऊ का सुद्धा नाही, तुम्हाला? मला काय खायचं. गुरुजी तुम्ही म्हणले होते बुधवार, बुधवार तर गेला की. अरे गाड्यांनो, तुम्हाला मी काय म्हटलं होतं बुधवार, पण हाच बुधवार म्हटलं होतो का? हा, तर तुम्ही धीर धरा, दम धरा, सर्व ठीक होईल. या आता. नमस्कार. नमस्कार करतो का? येऊ का? या या. व्यवस्थित नाही चाललं म्हणून तर आलोय तुमच्याकडे. काय अडचण आहे आपली? तर माहितीच आहे सर, सुद्धा तुमची जुनी पेशंट आहे. हो. तिला अजून पहिल्यासारखा कसा त्रास व्हायला लागलाय. अजून आधीमध्ये मोठे ओरडतीये, थोडं विसरभोळेपणा करते, थोडंसं चिडचिड करते सर. बरं. हां सुधारा तुम्ही बरोबर आणलंय का? हो आणलंय. ठीक आहे, त्यांना नर्सला पाठवून द्या, आपण थोडी मग चर्चा करूया. ओके सर, ठीक आहे सर. हे बघा, हे सर्व मानसिक आजार आहेत. तुम्ही सकारात्मक विचार करा, सकारात्मक घटना घडतील. तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मक घटना घडतील. त्याकरता तुम्ही पॉझिटिव्ह माइंडनी वागलात तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. तुमचे बरेचसे प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होऊन जातील. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर एक अशी घटना मी मागची तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, की एका कैद्याला मरेपर्यंत फाशी शिक्षा झाली. तर कैद्याला शिक्षा झाल्यामुळे माणूस तज्ज्ञांनी, आमचे सहकारी डॉक्टरांनी सरकारला विनंती केली की ह्याला जर शिक्षा द्यायची आहे तर त्याला फाशी न देता आम्ही वेगळा प्रयोग करू इच्छितो, तर आम्हाला परवानगी द्या. तर सरकार म्हणजे काय प्रयोग करत आहे, तर आम्हाला त्याला साप चावून मारायचं आहे आणि ते त्याला अगोदर सांगायचं आपल्याला. तर सरकार म्हणजे ठीक आहे. तर त्याला अगोदर सांगितलं जातं तुला या एक अमुक 15 दिवसांनी खुर्चीवर बसून तुम्हाला एक साप चावेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला शिक्षा मिळेल. त्याच विषारी साप मारेल चावेल आणि तो तुम्हाला त्यात तुम्ही मरून जाल, तुम्ही शिक्षा पूर्ण होईल. तो म्हणतो ठीक आहे म्हणतो. तर नंतर त्याला जे दिवस उजाडतो त्याला खुर्ची बसून जातं आणि त्याला बांधून ठेवलं जातं.
तो 15 दिवस त्याच्या डोक्यात तोच जे असतो, मला साप चावणार आहे, मला साप चावणार आहे, मला साप चावणार आहे, मला जग माझ्या शरीरामध्ये विष येणार आहे, मग मी मारणार आहे. त्याचं काय असतं त्याच्या डोक्यात विचार चालू आहे. त्याला खुर्चीला बांधलं जातं, खुर्चीला बसलं जातं, बांधलं जातं आणि त्याच्या डोळ्यात पट्टी बांधली जाते. त्या सांगितले तुला आता साप चावणार आहे. तो ठीक आहे म्हणतो. नंतर त्याला साप न चावता डोक्यातले ती पिन असते लेडीजची ती त्याला टोचू जाते. ती टोचूला की तो थोड्या वेळाने तडफडून मरतो. आता संशोधन विषय झाला की याला साप तर चावला नाही बरोबर आहे. आणि साध्या पिन ह्या माणूस मेला म्हणजे काय झालं. मग त्याचं पोस्टमॉर्टम केलं गेलं. हा त्या हा. पोस्टमॉर्टममध्ये त्याला खरोखरच तिथं विष आढळलं. म्हणजे ह्यात सांगायचा उद्देश काय, ते 15 दिवस डोक्यात तो विचार करत होता की मला साप चावणार आहे, मला साप चावणार आहे, माझ्या शरीरात विष येणार, ते त्या मनात बिंबत गेलं. हो हो. बिंबत गेलं. तो त्याचे परिणाम ते जरी त्याला पिन चावले असते तरी त्याला वाटले मला साप चावलाय आणि त्याचं रूपांतर विषात झालं आणि तो तडफडून मेला. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की तुम्ही चांगल्या दृष्टीने विचार करा, चांगलं होईल. सकारात्मक विचार करा, सकारात्मक घटना घडतील. नकारात्मक विचार केला, नकारात्मक घटना घडतील. तर ह्याप्रमाणे एवढंच एक सांगायचं सुधारणा की तू बाबा जास्त विचार करू नको, जास्त टेन्शन घेऊ नको. आजचा दिवस सुखीत कसा जाईल, सुखात कसा जाईल, आनंदात कसा जाईल हा विचार कर. मागच्या पुढच्या कुठल्या विचार करू नको. ह्यासाठी वाटल्यास मी तुम्हाला काही औषध लिहून देतो, तिला तुम्ही ते वेळेवर द्या आणि परत मला एक 8 दिवसांनी दाखवा. ओके सर, ठीक आहे सर. ओके, ठीक आहे सर. अहो उठा, नाश्ता चहा देते तुम्हाला. आज कुठला वार आहे कविता? आज बुधवार आहे. अहो काय झालं, काय झालं? पाणी काय देऊ का काय तुम्हाला? मला काय नाही, काय झालं? काय मला नाही, काय चहा? खायचं नाही, पाणी काय देऊ का नाही तुम्हाला? मला काय. दिदे मला उशीर झालाय, जातो मी आता. थांब ना दादा, तुझा डबा तयार आहे. हॅलो, डबा घेऊन जा. बरं ठीक. अहो हा उठतात का? नाश्ता देते. आज कुठला वार आहे कविता? आज बुधवार. अहो काय होत आहे? अहो चहा देऊ का? अहो काय होतं तुम्हाला? काय नको मला. काय होतं तुम्हाला? अहो डॉक्टरांना बोलू का? पाणी देऊ का तू? अहो राजू
बुधवारी कशामुळे गेला? गुरुजींनी सांगितल्यामुळे गेला की स्वतःच्या मनाला त्यानं हाय खाऊन घेतली, मी बुधवारी जाणार आहे, मी बुधवारी जाणार आहे, मी बुधवारी जाणार आहे. कशामुळे गेला राजू? प्रेक्षक नक्की सांगा, मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे.